हॅलो गाईज, मी शिशिर आणि माझी वाईफ लतिका. आम्ही आता चाललेलो आहोत हम्पीला. हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे आणि फर्स्ट व्हिडिओ आहे ही. सो फर्स्ट ट्रेन ट्रॅव्हल आहे आफ्टर मॅरेज. सो आता आम्ही ट्रेनची वाट बघत आहोत दादरला. आम्ही आता 10 नंबरला आमची 9:33ची ट्रेन आहे हॉस्पिटल एक्सप्रेस. तर आम्ही त्याचीच वाट बघत आहोत. गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आमचा ट्रेनचा नाश्ता चालू आहे कारण ही 10 वाजता उठलेली आहे म्हणून आमचा ट्रेनचा नाश्ता चालू आहे. आमची ट्रेन हॉस्पिटलला 12:50 पोचणार आहे. सो बघूया. स्टे कनेक्टेड. थँक्यू. तर बिफोर टाईम आम्ही हॉस्पिटलला पोचलेलो आहोत. हा रिक्षा स्टँड आहे, स्टेशनच्या बाहेरच आहे. 12:35 अराऊंड आम्ही हॉस्पिटलला पोचलो. तर आम्ही इकडनं, हा रोड आहे तो इकडनं आम्ही बस स्टँडच्या दिशेने जाणार आहोत. हॅलो. सो आम्ही आता आहोत अभिरुची हॉटेलच्या बाहेर. हे बस स्टँडच्या जवळच आहे, पण आता आम्ही विचार केलेला आहे की आम्ही ऑटोनेच जाणार आहोत. अभिरुची हॉटेल हे नॉनव्हेजसाठी खूप चांगलं हॉटेल आहे. आणि जर तुम्हाला व्हेज खायचं असेल तर ह्याच्या एक्झॅक्ट समोर तुम्ही नैवेद्य हॉटेल बघू शकता. तिकडे तुम्हाला व्हेज अप्रतिम मिळेल. तर आता आम्ही ऑटोने सर आमच्या स्टेच्या लोकेशनला चाललेलो आहोत. थँक्यू. तर आम्ही आमच्या स्टेच्या इथे पोचलेलो आहोत. हा आहे सनापूर लेकच्या साईडला. स्टेचं नाव आहे ओम शांती ओम हम्पी. तर ही आहे आमची रूम. तर आता आपण आलेलो आहोत चिंतामणी मणी परिसरात. तुम्ही बघू शकता इथे लहान लहान मंदिरं पण आहेत. आणि नदीकाठी तुम्ही चांगले फोटोज घेऊ शकता. ठीक आहे, इथून आम्ही आता आमच्या स्टेवर चाललेलो आहोत. तर आपण आता भेटूया दुसऱ्या दिवशी. तर आपण आता आलेलो आहोत विजय विठ्ठला टेम्पलमध्ये. तिकडे स्टोन चॅरेट पण आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडनं ऑफलाईन तिकीट काउंटर आहेत. तर तिकडे तुमचे 40 रुपीज पर पर्सन आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्या तुम्हाला त्या टेम्पलपर्यंत घेऊन जातील. यांचे 30 रुपीज पर पर्सन आहे. प्लस जर तुम्ही बाईक आणलेली आहे तर इथे तुम्हाला पार्किंग मिळू शकते. त्याचे आमच्याकडून 10 रुपये घेतलेले आहेत पार्किंगचे. तर आता आम्ही या गाडीमध्ये चाललेलो आहोत. विष्णु भगवान का मंदिर सर. अभी विष्णु भगवान का स्टैचू नहीं अंदर है. अभी इसका नाम सर हॉर्स मंटपा बन सर. मंदिर के आगे 6 पिलर्स है सर. 2 पिलर में मिडल 2 पिलर में घोड़ा स्टैचू बना है. इसका घोड़ा मंटपा, हॉर्स मंटपा. ये दोनों सर पिलर से ना पिलर टोटली हॉर्स मार्केट. राइट साइड में कुआ है, देखो कुआ, पुष्करणी, कल्याणी. व्यापार करने वालों को पानी पीने को और विशेष टाइम में उत्सव टाइम में कल्याणोत्सव टाइम में उत्सव मूर्ति चाला विहार करना पड़ता है. तमिलनाडु हेयर स्टाइल और केरल हेयर स्टाइल में भी डिफरेंस है. ये देखिए सर नीचे बैचलर्स सिंगल मैन एंड वुमेन कपल्स एंड फैमिली पूरा विष्णु भगवान का साष्टांग प्रणाम करने का स्टाइल.
एंड साउथ ईस्ट कॉर्नर प्लेस में किचन रूम बनाए सर, भगवान का प्रसाद नैवेद्य करने को बनाया सर। अभी यह मंदिर 2 राजा 2 बार बनाया। विजयनगर साम्राज्य में टोटली 4 डायनेस्टी है सर, संगम, साळव, तुळु, आरवीडु। संगम डायनेस्टी सेकंड फ्लोर देवराय फील्ड में 1435 में मेन मंदिर एंड ईस्ट मेन एंट्रेंस ओनली 2 बनाए सर। 100 ईयर्स आफ्टर 15th सेंचुरी में तुलुवा डायनेस्टी श्री कृष्ण देवराय फील्ड में चैरेट सर, पत्थर क्या था मेन चॅरेट. हाँ, चैरेट। इसके सामने एक मंडप है ना सर, म्यूजिकल मंडप, संगीत मंडप, शादी मंडप, सभा मंडप, नॉर्थ एंट्रेंस, साउथ एंट्रेंस, पूरा श्री कृष्ण देवराय फील्ड में 15th सेंचुरी में बनाया है। ओडिशा हाँ, सेकंड वन तमिलनाडु महाबलीपुरम सर, थर्ड वन कर्नाटक विजय विठल मंदिर ये चैरेट के रोड में सर नेचुरली पेंटिंग में पेंटिंग करने पेंटिंग से सर पहले, अभी थोड़ा थोड़ा है सर आगे। ओके. जो ऑरेंज दिख रहा है वो है क्या? ग्रीन रेड येलो कलर्स देख रहे हैं सर, येस येस येस. नीचे बैठे सर टोटली मैडम नेचुरली पत्ता जूस में, फ्लावर जूस में, वेजिटेबल जूस में, फ्रूट जूस में पेंटिंग करने का पेंटिंग ओके. नेचुरली 15th सेंचुरी में पेंटिंग करने पेंटिंग्स अभी भी ये चैरेट मैडम मूवमेंट नहीं होता ओनली शो। श्री कृष्ण देवराय का टोटल 3 पत्नियां हैं सर, तिरुमला देवी, चिन्ना देवी, जगन मोहिनी। चिन्ना देवी सेकंड वाइफ डांसर नर्तकी, चिन्ना देवी नाम से यह मंडप बनाया है। यह मंडप में टोटल यहाँ मॉडल का पिलर्स अंदर टोटल 56 पिलर्स हैं। 56 पिलर में 56 डिफरेंट म्यूजिकल इंस्ट्रूमेंट साउंड्स आते हैं। चिन्ना देवी डांस करने के टाइम में कलाकार आर्टिस्ट है ना सर, चंदन लेकर से मिडल छोटा छोटा पिलर है सर, इसका ऊपर में बजाते सर 500 मीटर दूर बजाते सर। ये सिस्टम में म्यूजिकल मंडप बनाया सर। अभी 2008 से अंदर अलाउड नहीं सर, 14 पिलर्स गिर गए सर। ओह, 2008 से अलाउड नहीं है क्या? सर नीचे घोड़ा आदमी का स्टैचू है ना सर नीचे, हाँ हाँ. ये पूरा दूसरा कंट्री से घोड़ा बेचने को आने, पर्शियन, मंगोलियन, अरब, पोर्चुगीज, चाइना, टर्की। ये मिनीचर सर, क्या बड़ा म्यूजिकल मंडप था, छोटा मिनीचर ब्लू प्रिंट डेमो। ये सिस्टम में फुल मंडप बने सर। यह मॉडल का यह मॉडल संगीत मंडप का राउंड में टोटली 10 है सर। एक एक मॉडल में एक एक विष्णु भगवान का दशावतार का स्टैचू बने सर। ये अवतार परशुराम होता है, ये परशुराम. परशुराम। ओके. राम अवतार, कृष्ण अवतार, वो बुद्ध अवतार, वराह अवतार, टोटली अवतार का स्टैचू। नॉट रियल मैडम, ओनली इमेजिनेशन करने को बनाया है। इसमें 7 जानवर मिक्सिंग है। फर्स्ट वन है ना हॉर्स बॉडी, सेकंड वन लेग एंड हैंड टाइगर, टाइगर का, थर्ड वन एलिफेंट ट्रंच, हाथी का सूंड, फोर्थ वन शेर का फेस, फिफ्थ वन आंख एंड दांत क्रोकोडाइल, मगरमच्छी, सिक्स्थ वन खरगोश का कान है, सेवेंथ वन हेड का पीछे सींग है, देखो सर बकरा का सींग, बकरा गोट। येस गॉड. टोटली 7 जानवर मिक्सिंग है ना, एक एनिमल याली, ये एनिमल नॉट रियल, ओनली इमेजिनेशन। येस येस येस. मंदिर में अभी लक्ष्मी देवी का स्टैचू नहीं था, छोड़ दिया। ये नॉर्थ एंट्रेंस, साउथ एंट्रेंस, ईस्ट एंट्रेंस, 3 मेन एंट्रेंस में। यहाँ प्लेट का नाम सर चापा चंपा बोले सर। आप क्या बोले सर? चाप. दूसरा कंट्री से घोड़ा बिजन का खाना है सर। उनको ड्रेस कोड देखो सर। फर्स्ट वन चाइनीज, मंगोलियन, अरब, पोर्चुगीज, पर्शियन।
वामन होता. मार्केट में एक पंडित है सर. पहले पंडित मीन्स हाँ वेटरनरी डॉक्टर टाइप. उन्हें गोड़ का दांत दे के सर, गोड़ का एज हेल्थ एंड प्राइस होता है. क्या गोड़ का एज देख, गोल्ड का? हाँ हाँ घोड़ा घोड़ा येस. घोड़ा का दांत देख के एज हेल्थ एंड प्राइस. हॅलो, तर आम्ही इकडे विजय विठ्ठला टेम्पलमध्ये आहोत. आम्ही एक गाईड केलेला, बघू शकतात. हा रथ 50च्या ओटीवरचा रथ. त्या गाईडने आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याने दोघंच जण असल्या कारणाने त्याने आमच्याकडून 400 रुपये घेतले. मंदिरच्या आजूबाजूचा परिसर. हा भजन मंडप आहे. हा मंदिरचा मेन एंट्रन्स. पार्किंगचा परिसर तुम्ही बघू शकता. इथे छोटंसं मार्केट आहे, तर आम्हीही इथे थोड्या मार्केटमध्ये काही गोष्टी मिळतात का बघतो. विठ्ठलपुराचा हा तुम्ही मॅप बघू शकता. हॅलो, विजय विठ्ठल टेम्पल नंतर आता आम्ही निघालो आहोत विरूपक्ष मंदिराकडे. सो मध्येच आम्ही जरा नारियल पाणीचा स्वाद घेतो आहे. तुम्ही बघू शकता इथे 25 रुपयामध्ये नारियल पाणी आहे. काही काही ठिकाणी 20 रुपये आहे, काही काही ठिकाणी 30 रुपये आहे. हॅलो, तर आता आम्ही आलेलो आहोत विरूपक्ष टेम्पल. हा मंदिरचा एंट्रन्स आहे. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. तर मी मंदिरामध्ये एंट्री करत आहोत. मंदिराच्या आतमध्ये आम्ही आलेलो आहोत. मंदिराच्या आतील परिसर तुम्ही बघू शकता. मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत. तर इथे पर पर्सन 25 रुपयाचा एंट्री फी आहे. नाम होते हैं पिन होल कैमरा टेक्नोलॉजी है. वो छोटा होल है ना, वही पिन होल है. कुछ भी ग्लास नहीं, मिरर नहीं, लेंस नहीं. विदाउट लेंस के एक दिन में ऐसा 12 घंटे का शॉट उल्टा दिखेगा. और ये अभी का टेक्नोलॉजी नहीं है, ये 14वीं सेंचुरी टेक्नोलॉजी है. और ये चीज इस जगह पे क्योंकि दिखा दिया, लाइट आप पढ़ो प्रभु. और ये चीज इस जगह पे क्योंकि दिखा दिया, मतलब 60-70 एज होने के बाद में उस गोपुरम है ना, नीचे से ऊपर चढ़ के गायका सिंह सेंटर में आयरन कलश को प्रणाम मांगने के लिए यहाँ पर नहीं होते. इसलिए यहाँ पर कलश है ना नीचे आएगा. कलश मतलब पता होता ना, मिडिल में आयरन थिंग रहते. इधर कलश हम नीचे आता ना, इधर आके प्रणाम मांग सकते. हाँ आयता पण. मेन मंदिरातून बाहेर आल्यावर तुम्हाला इथे देवींचे 2 मंदिर दिसतील. तसेच तिथून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला मंदिराची प्रतिकृती, उलटी प्रतिकृती, तिकडे शॅडो ही दिसेल तिथे.
आता आपण आलेलो आहोत सासवी कालू गणेश मंदिरात. तर आता आपण गणेश टेम्पल नंतर आपण आलो कृष्णा टेम्पलमध्ये. आता हा परिसर तुम्ही बघू शकता, लक्ष्मी नरसिंह टेम्पल. नरसिंहाची मूर्ती बघू शकता तुम्ही. लक्ष्मी नरसिंहाच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता गडावलिंगी मंदिर, जिथे शंकराची सर्वात मोठी पिंड आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत मँगो ट्री रेस्टॉरंट म्हणून आहे. व्हेज खाण्यासाठी हे अप्रतिम रेस्टॉरंट आहे. तुम्ही इथे नक्की येऊ शकतात. आम्ही आता लंच करून आलेलो आहोत कोरॅकल राईडसाठी. विरूपाक्ष मंदिराच्या बाजूलाच मार्केट आहे. त्या मार्केटमधून राईट साईडला आले तुम्हाला इथे कोरॅकल राईड दिसेल. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही अंजनाद्री पर्वतावर आलेलो आहोत, जिथे हनुमानाचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकतात आजूबाजूचा परिसर, सराउंडिंग. इथे येण्यासाठी जर तुम्ही नॉनस्टॉप चालले तर 10 ते 15 मिनटात तुम्ही वरती पोचतात. 575 पायऱ्या आहेत वरती येण्यासाठी. हॅलो, तर आपण अंजनाद्री हिलवरून थेट परत आलेलो आहोत हम्पीमध्ये. सर्वप्रथम काल आपण विरूपाक्ष टेम्पलच्या इथे सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या. आता आपण आलेलो आहोत अंडरग्राऊंड शिवा टेम्पलमध्ये.
महल नंतर आपण आलेलो आहात एलिफंट टेम्पल. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby song. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. तर आता आपण आलेलो आहोत The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pine. आणि हे सगळे पॉईंट झाल्यानंतर आम्ही आमच्या दिवसाचा एंड हा माल्यवंत रघुनाथ टेम्पलवर सनसेट व्ह्यू बघून दिवस समाप्त केला.